इचलकरंजी शहरामध्ये अतिक्रमण काढण्यास महापालिकेने सुरुवात केल्या गेल्या मंगळवारपासून अतिक्रमण जे मुख्य रस्त्यावर अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे. फेरीवाल्यांना जागा दिल्या जातात. आज महापौर उपमहापौर गटनेते स्वतः फिरून फेरीवाल्यांच्या अडचणी जाणून गेल्यात. काय सांगाल साहेब, तुम्ही गेल्या मंगळवारपासून अतिक्रमण मोहीम तीव्र केलेला आहे आणि आज स्वतः तुम्ही ग्राउंडवर फिरून फेरीवाल्यांना कुठं कुठं फेरीवाला झोन आहे जागा स्वतः तुम्ही द्यायला आहे. त्यामुळं काय वाटते इचलकरंजी शहर कसं स्वप्न बनण्याचं तुमचे? इचलकरंजीमध्ये शहरामध्ये मेन रस्ता जो आहे मेन रोड त्यामध्ये फेरीवाले गाडावाले अतिक्रमण अशा गोष्टी खूप प्रमाणात झाल्यात. तर त्याला कुठं आळा घालण्यासाठी, कारण नागरिकांना याचा खूप त्रास व्हायला लागला आहे. कारण जिथं 5 मिनिटात पोचलं पाहिजे, 5 मिनिटाचा रस्ता असलेला तिथे 20-20 मिनिटं लागायला लागत होते. त्यासाठी महासभेमध्ये सगळ्या नगरसेवकांची मान्यता घेऊन सगळ्या नगरसेवकांच्या मान्यतेनुसार आम्ही मेन रोड क्लिअर करायचं आमचं ठरलं आहे. पण मेन रोड क्लिअर करत असताना तिथलं सगळ्या गोष्टी काढत असताना गोरगरिबांच्या पोटावर पाय येऊ नये हा सुद्धा मोठा प्रश्न असतो. त्यामुळे त्यांना आम्ही असं आश्वासन दिलं होतं आमच्या नगरसेवकांनी आणि आम्ही, की त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे आणि त्यांना कुठंतरी आम्ही जागा आमच्या ज्या महापालिकेच्या जागा असतील ते कुठंतरी आम्ही ॲडजस्टमेंट करून त्यांना देतो. त्या पद्धतीनं जसा आम्ही शब्द त्यांना दिला आहे तसा शब्द त्यांनी आम्हाला दिला होता आणि तो शब्द फेरीवाले जे आहेत अतिक्रमणवाले त्यांनी दिलेला महापालिकेला जे शब्द जो आहे तो शब्द त्यांनी पूर्ण केला आहे. त्यामुळे त्यांनी शब्द पूर्ण केल्यामुळं आमची जबाबदारी आहे की आम्हीही आमचा शब्द पूर्ण करणे. त्यामुळं आमचे रजपुते साहेब असू देत, आमचे गटनेते आहेत, उपमहापौर आहेत, संघटनेचे दीपक साहेब आहेत, आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांनी शब्द पूर्ण केला आहे म्हणून आता आम्ही आमचा शब्द पूर्ण करायला लागलो आहे. आणि जेवढं होईल तेवढं त्यांना सुटेबल असणारं सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन त्यावर आम्ही आता मार्ग काढत चाललो आहे. आता पहिला टप्पा तुमचा कोल्हापूर नाका ते झेंडा चौक झाला. आता जर दुसरा टप्पा जर बघितला तर डेक्कन मिल ते ह्याच्यापर्यंत त्याचं दुसरं अतिक्रमण कधी निघणार असं वाटतं? मला सगळ्या गोष्टी, मी महापौर असल्यामुळं सगळे अधिकार माझ्याकडे आहेत माहीत आहे. ज्या लोकांनी मला महापौर केलं आहे, जनतेने नगरसेवकांना केलं, नगरसेवकांनी मला केलं, मी नगरसेवकांचा ह्याच्यामध्ये ओपिनियन घेईल, त्यांचा सल्ला घेणार आणि नगरसेवक मला ज्या पद्धतीनं सूचना पुढच्या देतील त्या पद्धतीनं माझं पुढचं काम चालू राहील. म्हणजे माझं सगळं अवलंबून आहे ते नगरसेवकांच्यावर अवलंबून आहे. जसं रस्त्यावरचं अतिक्रमण आता फेरीवाल्याने काढले, पण त्या ठिकाणी काही रिक्षा चालक 4 व्हीलर लागायला त्यामुळं आणि वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. काय सांगाल याचं? ठीक आहे, बरोबर आहे. आम्ही कसं आहे, वाहतुकीला अडथळा व्हायला आहे म्हणून लोकांच्या पोटाला चिमटा देऊन आम्ही तिथलं अतिक्रमण काढलं आहे आणि तिथं आता ती जागा घ्यायला लागल्या, 4 व्हीलर जागा किंवा टेम्पोधारक वगैरे अशी घ्यायला लागल्या. ते तसं काहीही होणार नाही आहे. आम्ही त्याच्यावर कठोर कारवाई करणार आहे, जेणेकरून जेवढा जास्तीत जास्त दंड फाईन असेल तो आम्ही आता आमच्या उपमहापौर साहेबांनी पत्र वगैरे त्यांना दिलेलं आहे पोलीस स्टेशनला, वाहतूक अधीक्षकांवर, की ह्याच्यावर आम्ही जिथं जागा खाली केलेली आहे तिथं जी काही गाडी लागणार आहे त्याला जास्तीत जास्त दंड जेवढा होईल तेवढा तुम्ही दंड मारून त्या गाड्या तिथनं हटवायच्या असं त्यांना सूचना आम्ही दिलेल्या आहेत. महापौर झाल्यापासून तुम्ही ॲक्शन मोडमध्ये इचलकरंजीमध्ये जरा परिवर्तनाचं वारं दिसू लागलं आहे. गावामध्ये नवीन प्रोजेक्ट आले आहेत, ई बसेस आलेल्या आहेत, अतिक्रमण मुक्त आले, त्यामुळे कुठेतरी गावातल्या लोकांना एक समाधान वाटू लागलं आहे. नाही, हे सगळं चाललं आहे हे गावातल्या लोकांच्यासाठीच चाललं आहे. गावातल्या लोकांनी नगरसेवकांना निवडून दिलं आहे, ती जे चांगले अतिशय चांगले वेचक नगरसेवकांना निवडून दिले आणि त्या नगरसेवकांची सगळ्यांची भूमिका हीच आहे की गाव आपलं चांगलं करायचं आहे. त्यामुळं लोकांची, नागरिकांची भूमिका तीच आहे, आमच्या नगरसेवकांची भूमिका तीच आहे आणि मी महापौर उपमहापौर आमचे पदाधिकारी गटनेते वगैरे असेल त्यांचीही भूमिका तीच आहे की गावाला चांगलं वळण लागलं पाहिजे, गाव स्वच्छ झालं पाहिजे आणि गाव चांगलं झालं पाहिजे. त्यामुळे आम्ही सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही सगळेजण यामध्ये सहभागी आहोत. सकाळपासून तुम्ही फिरायला इचलकरंजी शहरामध्ये फिरायला जाऊन बघायला, काही ठिकाणी कचऱ्याची ढेग आहेत, तुम्ही फोन करून स्वतः कचरा मक्तेदाराला सांगितले की 30 तारखेपर्यंत तुझं काय खरं नाही, काय सांगाल? आपल्याला इचलकरंजी कमीत कमी आम्ही इंदोरला जाऊन आलो. इंदोर एवढं नाही तर इंदोरच्या धर्तीवर ही इचलकरंजी स्वच्छ झाली पाहिजे हे आमच्या सगळ्या नगरसेवकांचं स्वप्न आहे, महापौर साहेबांचं स्वप्न आहे, रजपुते साहेबांचं स्वप्न आहे, चोपडे साहेबांचं स्वप्न आहे, सगळ्यांचं स्वप्न आहे की इचलकरंजी ही चांगली झाली पाहिजे, कुठेही कचरा दिसता कामा नये. म्हणून आता महासभेपुढे सुद्धा आम्ही त्याचा विषय आणलेला आहे. त्या कंपनीचा, जी कंपनी उचलत होती त्यांना आता मी सांगितलं आहे की तुम्ही ती व्यवस्थित काम करा. ती सांगून सुद्धा ऐकत नाहीत म्हटल्यावर त्यांच्या 100% आम्ही 30 तारखेला कारवाई त्यांच्यावर करणार आणि दुसरी इथं कंपनी चांगली आणून इचलकरंजी कसं चांगलं होईल यासाठी प्रयत्न करणार आम्ही. तुमच्यावर नवीन नगरसेवक आहेत, महापौर नवीन आहेत, तुम्ही जुने आहात, काय वाटतंय काम करत असताना जुने आणि नवीन घेऊन करताना? तुम्ही गटनेते आहात. आपण गेल्या 2-3 महिन्यामध्ये या ठिकाणी नवीन महापौर आणि उपमहापौर झाल्याच्या नंतर कारभार बघताय. जरी ते दोन्हीही नवीन असले तरी समाजाची बांधिलकी असणारे, समाजासाठी काहीतरी करायची तळमळ असणार आहे
आमचे नेते मग राहुल आवाडे साहेब आहेत, सुरेश हाळवणकर साहेब आहेत आणि सत्ताधारी एकूणच पक्षांचा जो सगळ्या नगरसेवकांच्या टीमनं त्यांना एकमुखी पाठिंबा दिला आहे. जे चांगले निर्णय घ्यायचे आहेत त्या सगळ्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत म्हणून सांगितलं आहे. आणि त्यामुळं हे दोन्ही जरी नवीन असले तरी समाजाची बांधिलकी आणि हे घेऊन चांगल्या पद्धतीचं काम करतायत. आम्ही अनुभवी जी सगळी मंडळी आहेत आम्ही ताकदीनं त्यांच्या पाठीमागे राहून या शहरामध्ये चांगलं काम करण्यासाठी त्यांच्याबरोबर आहे. आपल्याबरोबर महापौर उपमहापौर गटनेत्यांनी सांगितलं की इचलकरंजी शहर स्वच्छ व सुंदर करणार. अतिक्रमण जरी काढलं जरी असलं तरी कुणाला अन्याय होऊन देणार नाही. फेरीवाल्यांना झोन करून त्यांना बसण्याची व्यवस्था करून द्यायची जबाबदारी ही आमची आहे. कॅमेरामॅन निखिल वसेस, मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.